ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। तुमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी आम्ही त्याची चौकशी करत असतो, तशा पद्धतीची चौकशी करत आहे। मात्र तक्रार झाली म्हणजे आणि झाली असं म्हणण्याचं कारण नाही। तक्रारीतून निघाल्यावर मी त्यावर माझं कमेंट न। घरगुती वीज ग्राहक PM सूर्यघर या योजनेसाठी 8 तासाचा नियम लागू नाही। जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत। घरगुती सोलर धारक यात प्रभावी होणार नाही। या उलट काही उद्योग आमच्याकडे अतिरिक्त वीज तयार होणार आहे। जर ते वापरणार असतील तर जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे या दृष्टीने प्रपोजल तयार केला आहे। कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या शेतकऱ्याचं निवेदन दिलं। शक्तीपीठ मार्ग करा अशा पद्धतीचं निवेदन मला दिलं। कोल्हापूरचा विरोध पत्करून करणार नाही तर सगळ्यांना त्याचे फायदे सांगून सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्गाने करणार आहोत। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावर मी काही बोलत नाही, पण कुठेतरी सुसंवाद होत असेल तर मी त्याचं स्वागत करेल। संवाद असू नये, सगळ्यांनी सुसंवाद करावा। आपणही सकाळी 9 वाजण्याचा भोंगा सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं पाहिजे। महाराष्ट्रात किसान सन्मान निधी हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती लाभार्थी आहे? आज महाराष्ट्रातल्या 90 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे। हा एक जगातला DBTचा रेकॉर्ड आहे। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन। सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळानं एक प्रस्ताव पाठवलेला आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेचे चार्जेस लागतील। पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, PM सूर्यघर करता देखील लागू नाही। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत, चुकीच्या गोष्टी सांगतायत। अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा PM सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही। या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीने हे प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे। साहित्य संमेलनात ज्या पद्धतीनं पाहिलं आपण द्वेष जो आहे, द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये। प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतंय? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। उर्दू शाळांमध्ये अकोल्यामध्ये ते म्हटलं की 100 दिवसाचा कार्यक्रम केला, आमच्या मुलांनी आम्हाला CS आणि OSD देखील नेमता येते, मुख्यमंत्र्यांनी नेमले। असं आहे, पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली। उर्दू शाळांमध्ये अकोल्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले, नागपुरातही ते प्रकार आहे, काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत। पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत। त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे।
आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत. अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं. हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. व्यावसायिकांना माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी, कसं पाहता? त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्माने बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं त्या सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRDC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे. आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलंय कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते, हे दोघं सोबत येतील अशी चर्चा करण्यात. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.